जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। खऱ्या अर्थानं या समाजामध्ये ज्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ केली ते महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या चरणी देखील नतमस्तक होतो। त्याचबरोबर ज्यांनी लोकांमध्ये अंगार फुलवला असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देखील नमन करतो। आज ज्यांची पुण्यतिथी आहे, खऱ्या अर्थानं ज्यांनी आम्हाला हिंदू असण्याचा गर्व शिकवला ते आमच्या सर्वांचे लाडके हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही पुण्यतिथीच्या निमित्ताने नमन करतो। मंचावर उपस्थित या नाशिकचं ज्यांच्यावर प्रेम आहे ते मंत्रिमंडळातले आमचे सहकारी गिरीश भाऊ महाजनजी, आपल्या नाशिक मध्यच्या लोकप्रिय उमेदवार आणि ज्यांचं ओघावतं वक्तव्य आत्ताच आपण ऐकलं त्या देवयानीताई फरांदे। नाशिकमध्ये आम्ही 2 लाडक्या बहिणी दिलेल्या आहेत, त्यामुळे नाशिकच्या दुसऱ्या आमच्या तडफदार आमदार सीमाताई हिरे आणि नाशिक पूर्वचे आमचे पहलवान तडफदार आमदार राहुल ढिकलेजी, सरोजताई अहिरे, बाळासाहेब सानप, रवीजी अनासपुरे, गुजरातचे आमदार माझे परममित्र अमित ठाकर, प्रशांत जाधव, पूनमबाई मकवाना, लक्ष्मण सावजी, आशिष नाहर, विजय साने, श्याम बडोदे, आमचे महानुभाव पंथाचे आदरणीय महंत चिरडे बाबा, सतीश नाना कुलकर्णी, दीपक इंगळे, प्रकाश लोंढे, पवन भगुरकर, रंजन ठाकरे, गिरीश पालवे, प्रकाश ननावरे, सुरेश पाटील, अनिल जाधव, गणेश उजवणे, अमृताताई पवार, आमचे प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदीपजी पेशकर, मंचावरील सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे, माझी चूक नाही आहे, तथापि मी क्षमा मागतो। आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो, आज सर्वप्रथम प्रभू श्रीरामांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक नगरीला आणि नाशिकच्या जनतेला मी या ठिकाणी प्रणाम करतो, नमस्कार करतो आणि प्रभू श्रीरामांचा या ठिकाणी आशीर्वाद देखील घेतो। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आज आपण निवडणुकीच्या निमित्ताने एकत्रित आलो आहोत, पण मी आपल्याला आठवण करून देतो 2014ला आमचं सरकार आलं त्यावेळी कुंभमेळ्याची तयारी सुरू होती, अनेक कामं बाकी होती, अतिशय थोडासा वेळ होता आणि त्याच्या आधीच्या सरकारने महानगरपालिकेला सांगितलं होतं इतके पैसे आम्ही तेव्हाच देऊ जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये 800,000 कोटी रुपये टाकाल। महानगरपालिकेने सांगितलं आमच्याजवळ पैसे नाहीत, मी मुख्यमंत्री झालो, गिरीश भाऊ पालकमंत्री झाले, आम्ही एका झटक्यात निर्णय केला
महापालिकेला पैसे द्यायची आवश्यकता नाही, सगळे पैसे राज्य सरकार देईल. 2.5-3 हजार कोटी रुपये आपण त्या काळामध्ये दिले आणि या नाशिकचा चेहरा हा पूर्णपणे बदलण्याचं काम या कुंभमेळ्याच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपण केलं. आता पुन्हा कुंभमेळा येतोय. या कुंभमेळा करता नाशिककरांना मी आश्वस्त करू इच्छितो, कुंभमेळा देशातला उत्तम झाला पाहिजे. संपूर्ण देशातले साधू संत भाविक करोडो लोक या ठिकाणी येतात, म्हणून जेवढा पैसा नाशिकला लागेल तो सगळा पैसा आपलं सरकार या ठिकाणी देईल आणि या नाशिकमध्ये कुंभमेळा करता सगळ्या सोयी आपण तयार करू. आज खरं म्हणजे आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात या नाशिकमध्ये मागच्या काळात आपण काम केलं. मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्ष या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार होतं. माझा सवाल आहे, एक काम महाविकास आघाडीचं या नाशिक शहराकरता केलेलं आपण दाखवून द्या. शून्य काम आहे, शून्य. होणारी कामं देखील त्या काळामध्ये स्थगित करण्याचं काम हे महाविकास आघाडीने केलं होतं. आज आपण पाहू शकतो नाशिकच्या रिंग रोडचा विकास असेल, समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी असेल, इकडे चेन्नई सुरत मार्ग असेल, या सगळ्या मार्गांमुळे नाशिकमध्ये एक इंडस्ट्रियल इकोसिस्टम तयार होते आहे. मागच्या 2.5 वर्षामध्ये या ठिकाणी 2,500 कोटी रुपयाचं महिंद्राचं एक्सपान्शन आपण आणलं. 5,000 कोटीची रिलायन्स लाईफ सायन्सेसची एक गुंतवणूक आपण या ठिकाणी आणली आणि आता येत्या काळामध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने एक IT पार्क देखील या नाशिकमध्ये आम्ही आणणार आहोत. त्याकरता सगळ्या प्रकारची तयारी आम्ही केलेली आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ITचं काम आता का होऊ शकेल? IT पार्क करायचा असेल तर कनेक्टिव्हिटी लागते. नाशिकमध्ये एअरपोर्टच सुरू नसायचं, जिथे एअरपोर्ट नाही तिथे कधीच IT येत नाही. आता नाशिकचं एअरपोर्ट देखील आपल्याच सरकारने सुरू केलं आणि देशभरातली कनेक्टिव्हिटी आपण दिली आणि आता महामार्गांची कनेक्टिव्हिटी होते आहे आणि त्यासोबत आपलं जे IT हब आहे म्हणजे पुणे, या पुणे आणि नाशिकमध्ये हाय स्पीड ट्रेन ही आपण सुरू करतो आहोत. त्यामुळे 2 शहराची कनेक्टिव्हिटी झाली की सगळा ITचा क्राऊड हा आपल्या नाशिकमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात आपल्याकडे गुंतवणूक देखील येईल. आज खरं म्हणजे आपण बघितलं 3ही आमदारांनी केलेलं काम. देवयानी ताईंनी मगाशी सांगितलं कशा प्रकारे महिला रुग्णालय त्यांनी केलं. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम असेल, मेळा बस स्टॉप, तर या ठिकाणी एअरपोर्ट सारखा तयार झाला. जवळजवळ 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी वेगवेगळ्या कामांकरता हा त्यांनी या ठिकाणी आणला आणि खऱ्या अर्थानं आपल्या मतदारसंघाचं परिवर्तन केलं. आमच्या सीमाताई हिरेंनी या ठिकाणी पाठपुरावा करून सिडकोच्या ज्या काही जागा होत्या त्या लीज होल्ड होत्या त्या फ्री होल्ड करून घेतल्या. आता सिडको मध्ये लीजच्या जागांची गरज नाही. आता सिडको मध्ये फ्री होल्ड जागा म्हणजे सगळ्यांना त्यांच्या जागेची मालकी या ठिकाणी मिळणार आहे. पूर रेषेचे प्रश्न आहेत, ते प्रश्न देखील आपण या ठिकाणी सोडवतो आणि वेगवेगळे प्रश्न हे निश्चितपणे सुटतील हा विश्वास मी तुम्हाला देतो. आमचे राहुल ढिकले या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे मला समजतच नाही आज रविवार आहे की राहुल वार आहे, म्हणजे राहुल गांधीचा नाही. मी डॉक्टर राहुल अहेरची सभा करून आलो, आता इथे पुन्हा राहुल करता सभा करतोय आणि मग इचलकरंजीच्या राहुल करता सभा करायला चाललो आहे. पण मी सांगतो आमचे जेवढे राहुल आहेत
ते निवडून येणार आहेत, इतरांचे राहुल जे आहेत ते घरी बसणार आहेत. आणि आमच्या राहुल आहेरांनी एक भव्य श्रीरामांची मूर्ती तयार केली. अरे या ठिकाणी नाशिक मध्ये प्रभू श्रीरामांची मूर्ती पाहण्याकरताच गर्दी होते आणि त्यासोबत पाठपुरावा करून वेगवेगळ्या गोष्टी, मग मेडिकल कॉलेज असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उड्डाण पूल असतील, 2 महत्वाचे उड्डाण पूल हे देखील या ठिकाणी मंजूर करण्याचं काम हे आमच्या राहुल दादांच्या माध्यमातून झालेलं आहे. बंधू भगिनींनो, तुम्हाला काम करणारे आमदार या ठिकाणी मिळाले आहेत. माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्हाला काम करणारे लोक हवे आहेत की दंगा घालणारे लोक हवे आहेत? तुम्हाला काम करणारे लोक हवे आहेत की अंडरवर्ल्ड सोबत पार्टनरशिप करणारे लोक हवे आहेत? तुम्हाला काम करणारे लोक हवे आहेत की ड्रग माफियाला संरक्षण देणारे लोक हवे आहेत? तुम्हाला काम करणारे लोक हवे आहेत की दाऊदच्या सोबत डान्स करणारे लोक हवे आहेत? हा सवाल माझा तुम्हाला आहे. आणि मग काम करणारे लोक हवे असतील तर भारतीय जनता पार्टी ही काम करणारा पक्ष आहे. महायुती ही परिवर्तन करणारी युती आहे. आमच्या तिन्ही आमदारांनी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि आपल्या महायुतीने देखील केलेलं काम हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आज आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी मराठा धनगर एकही समाज असा नाही ज्या समाजाकरता आपण काम केलं नाही. आपण दलित समाजाकरता बार्टी तयार केली, तर मातंग समाजाकरता आरटी तयार केली. आज आपण अमृत तयार केलं, तर तिकडे महाज्योती तयार केली. इकडे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तयार केलं. समाजातल्या प्रत्येक स्तरातल्या ज्या लोकांकरता आपण केलेलं काम हे पथदर्शी आहे. या महाराष्ट्रामध्ये आमच्या ओबीसी समाजाकरता या सरकारने 48 GR काढले आणि ओबीसीचे या ठिकाणी 52 हॉस्टेल सुरू केले. आमच्या मराठा समाजाचं हॉस्टेल सगळ्यात मोठं या नाशिक मध्ये आपण सुरू केलं. आमच्या धनगर समाजाचं हॉस्टेल आपण या ठिकाणी सुरू केलं. आमच्या आमदारांनी केलेलं काम आणि आपल्या सरकारने केलेलं काम हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. पण बंधू भगिनींनो, आज आपल्याला कल्पना आहे, आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आपल्याला एक मंत्र दिला. काय मंत्र दिला? मोदीजींनी मंत्र दिला की आपल्याला जर भारताला खऱ्या अर्थानं विकसित भारत करायचं असेल तर या भारतामध्ये राहणारी 50% लोकसंख्या म्हणजे आमच्या माता भगिनी आमच्या महिला यांना जोपर्यंत सामाजिक आर्थिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू आपण बनवत नाही तोपर्यंत भारतामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही, विकसित भारत होऊ शकत नाही. आणि म्हणून मोदीजींनी बेटी बचाओ बेटी पढाओ पासनं लखपती दीदी पर्यंत या ठिकाणी 14 कार्यक्रम आखले. आणि आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने देखील आपल्याला माहिती आहे या ठिकाणी लेक लाडकी सारखी योजना आणली, ज्या योजनेच्या अंतर्गत घरी मुलगी जन्माला आली, मुलगी जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये आणि ती 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये आपण त्या घराला या ठिकाणी देतो. आणि एवढंच नाही, आपण दुसरी योजना आणली. आज उच्च शिक्षणाचा खर्च वाढलेला आहे. आज 2 लाख 4 लाख 5 लाख फी भरावी लागते. आमच्या सामान्य मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये, गरीबाच्या घरामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल, आई बाप विचार करतात आम्ही एकाला शिकवू शकतो, मुलाला शिकवतात, मुलीला सांगतात बाई आम्ही एकाला शिकवू शकतो, तुझं तर लग्नच करायचं आहे, तू घरी बैस. ती किती हुशार असली तरी तिला शिकवू शकत नाहीत. पण आम्ही आता आई बापाला सांगितलं काळजी करू नका,
मुलीला शिकवायला तुमच्याकडे पैसे नसतील तर मुलीचे मामा मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत, ते मुलीच्या पैशाचा खर्च करतील. आणि आम्ही निर्णय केला, मुलींना 2 लाख 4 लाख 5 लाख कितीही फी असली तरी मुलींचं शिक्षण हे पूर्णपणे मोफत करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. आमच्या महिलांना एसटी मध्ये 50% कन्सेशन दिलं आणि त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही देखील आपण आणली. बहिणींना महिलाला 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये आपण देतो. माझ्या बहिणींना या ठिकाणी मला सांगायचं आहे, बहिणींनो, जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे तुमचे काही सावत्र भाऊ देखील मार्केटमध्ये फिरतायत. हे सावत्र भाऊ उबाठावाले, राष्ट्रवादीवाले, तुतारीवाले, पंजेवाले, हे सगळे सावत्र भाऊ तुमच्या योजनेच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले आणि कोर्टामध्ये जाऊन अधिकृत यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात जातात आणि त्या ठिकाणी सांगतात, लाडकी बहीण योजना म्हणजे पैशाचा चुराडा आहे, ही योजना बंद करून टाका. मी तुम्हाला सांगतो, आम्ही त्या ठिकाणी होतो, आम्ही बाजू मांडली आणि कोर्टाने सांगितलं ही योजना बंद होणार नाही, ही योजना सुरूच राहील. भगिनींनो, आता आपण ठरवलंय, पुन्हा सरकार आलं की 1500 रुपये नाही 2100 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी आम्ही देणार आहोत. पण एकीकडे महिलांकरता आपण काम करतोय, समाजाकरता आपण काम करतोय, पण दुसरीकडे हे उबाठावाले, हे तुतारीवाले ध्रुवीकरण करतायत, वोट जिहाद म्हणतायत. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण लाडकी बहीण योजना आणली, कधी जातीचा धर्माचा भेद केला का? लाडक्या बहीण योजनेमध्ये आमच्या मुस्लिम बहिणींना आम्ही कधीतरी म्हटलं का आम्ही तुम्हाला देणार नाही, केवळ हिंदू बहिणींना देऊ? आम्ही हिंदू बहिणींनाही दिलं, मुस्लिम बहिणींनाही दिलं. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध, जैन कोणी असलं तरी देखील आम्ही त्यांना दिलं. पण दुर्दैवाने या ठिकाणी अशा प्रकारचे वक्तव्य चालले आहेत. हे लोक म्हणतात आता वोट जिहाद करा, वोट जिहाद करून यांना पाडा. या ठिकाणी एक नोमानी आहेत, या नोमानींनी 17 मागण्यांचं एक डेलिगेशन हे काँग्रेसला, तुतारीला, उबाठाला दिलं. मागण्या इतक्या खतरनाक आहे. एकच मागणी त्यातली सांगतो, ती मागणी अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये 2012 ते 2024 जेवढ्या दंगली झाल्या त्या सगळ्या दंगलीमध्ये जेवढे मुसलमान आरोपी आहेत त्यांच्यावरचे खटले वापस घ्या, हिंदूंवरचे खटले तसेच ठेवा. आणि याकरता या उबाठावाल्यांनी, तुतारीवाल्यांनी आणि काँग्रेसवाल्यांनी त्यांना लेखी दिलाय, तुमच्या 17 मागण्या आम्हाला मान्य आहे. आणि हे लेखी घेऊन आता ते सज्जाद नोमानी काय म्हणतात बघा. ऐका रे, व्हिडिओ लाव, जरा लाव, व्हिडिओ लाव. नाच. लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूँ कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहाँ वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी. और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है, बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है. और मैंने कल एक YouTube चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही
ये कैसा वोट जिहाद है, वोट जिहाद है, वोट जिहाद है, जिसके सिपह सालार हैं, शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले। ये इंशाअल्लाह अगर आपके इलाके में कोई जालिम का साथ दे तो उसका बाइकाट की। मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपके कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था। ऐसे लोगों का हुक्का पानी बंद होना चाहिए, ऐसे लोगों का सोशल बाइकाट होना चाहिए, ऐसे लोगों से सलाम दुआ बंद होनी चाहिए। मी तुम्हाला सवाल विचारतो, हे संविधानाची दुहाई देणारे यांना माझा प्रश्न आहे, या ठिकाणी वोट जिहाद करा आणि बीजेपीला मत देणाऱ्याला त्या ठिकाणी हुक्का पाणी बंद करा, त्याच्यावर सामाजिक बहिष्कार टाका। अशा प्रकारे वोट जिहाद करून जर काही लोक या ठिकाणी मत मागणार असतील, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही हे चालू देणार आहात का? अरे आता हे जर वोट जिहाद करत असतील तर आपल्याला मतांचं धर्मयुद्ध हे करावं लागेल। ही आता वेळ आलेली आहे। आज जागला नाही तुम्हाला जगू देणार नाही, आज वाचला नाही तर तुम्ही वाचू शकणार नाही। ही निवडणूक या 3 उमेदवाराची नाही आहे, तुमच्या अस्तित्वाची निवडणूक आहे। आणि म्हणून तुमचं अस्तित्व वाटवायचं असेल तर 20 तारखेला कमळाचं बटन दाबा आणि यांचे नापाक इरादे याच ठिकाणी दफन करून टाका, ही तुम्हाला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।